देश भारतीय ज्ञानाचा खजिना, आपला संपन्न आणि समृद्ध वारसा शोधण्याचा हा अद्भुत रम्य प्रवास. लेखक प्रशांत पोळ. भाग 3. अदृश्यशाहीचं रहस्य. आमगाव हा आपल्या महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्याचा एक लहानसा तालुका, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला लागून असलेला. गाव तसं लहानसंच. ह्या गावातले राम गोपाल अग्रवाल हे व्यवसायानं सराफ. घरचा चांदी सोन्याचा व्यापार. बेदिल या टोपण नावानं प्रसिद्ध असलेल्या ह्या राम गोपालजींना एक दिवस काय उपरती झाली कोणास ठाऊक, पण त्यांच्या मनानं घेतलं की आसामच्या दक्षिणेला असलेल्या ब्रह्मकुंडात स्नान करण्यासाठी आपण जायचं. आता ब्रह्मकुंडच का, तर त्याला काही विशेष कारण नाही. हे ब्रह्मकुंड म्हणजे ब्रह्मसरोवर परशुराम कुंड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आसामच्या सीमेवर असलं तरी हे कुंड येतं अरुणाचल प्रदेशच्या लोहित जिल्ह्यात. मकर संक्रांतीला इथं मोठी यात्रा भरते. हे स्थान म्हणजे अग्रवाल समाजाचे मूळ पुरुष भगवान अग्रसेन महाराजांचा सासर. त्यांच्या पत्नी माधवी देवी या नाग लोकांच्या राजकन्या. ह्या ब्रह्मकुंडा शेजारीच अग्रसेन महाराजांचा विवाह झाला असं सांगितलं जातं. कदाचित हेच कारण असेल की रामगोपाल अग्रवाल यांच्या ब्रह्मकुंडाला भेट देण्याचा निश्चय करण्यात. मग ठरल्याप्रमाणे रामगोपालजी आपले 4-5 मित्र घेऊन ब्रह्मकुंडावर पोहोचले. भेट देण्याच्या आदल्या रात्री त्यांच्या स्वप्नात आलं की उद्या त्या ब्रह्मसरोवराच्या तीरावर असलेल्या वटवृक्षाच्या खाली एक साधू बसलेला असेल. तिथंच तुला हवं ते मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी रामगोपालजी त्या ब्रह्मकुंडाच्या काठाशी गेले तर त्यांना तिथं भला मोठा वृक्ष दिसला आणि दाढी वाढवलेला एक साधू पण. रामगोपालजींनी त्यांना नमस्कार करताच त्यांना आपल्या जवळची एक चांगल्या कापडात बांधलेली वस्तू त्याला दिली आणि म्हटलं, जाओ इसे लेकर जाओ. हा दिवस होता 9 ऑगस्ट 1991. भलं मोठं दिसणारं पण हलकं वाटणारं ते गाठोडं घेऊन रामगोपालजी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी ते गाठोडं उघडून बघितलं तर आत कोरी भुर्जपत्र व्यवस्थित बांधून ठेवलेली. आता कोरी भुर्जपत्र म्हणजे त्यांना भुर्जपत्र म्हणायचं हे सुद्धा रामगोपालजींना फार उशिरा समजलं. ह्या कोऱ्या भुर्जपत्रांचं काय करायचं असा विचार त्यांच्या मनात आला. पण प्रसाद समजून त्यांनी ते गाठोडं आमगावला आणलं. फक्त 30 ग्रॅम वजनाच्या या गाठोड्यात 431 कोरी भुर्जपत्र होती. बालाघाट जवळच्या गुलालपुरा या गावात रामगोपालजींचे गुरु होते. त्या गुरूंना बोलावण्यात आलं आणि ते गाठोडं दाखवलं. रामगोपालजींनी गुरूंना विचारलं, काय करू ह्या कोऱ्या भुर्जपत्रांचं? तर गुरुजींनी उत्तर दिलं, कामाचे वाटत नाहीत ना तुला, मग पाण्यात टाकून दे. आता रामगोपालजी दोलायमान. ते गाठोडं ठेवत सुद्धा नाही आहे आणि टाकवत सुद्धा नाही आहे. तशातच एक दिवस पूजा करत असताना देवघरात ठेवलेल्या ह्या कोऱ्या भुर्जपत्रावर पाण्याचे काही थेंब पडले आणि अहो आश्चर्यम, त्या तितक्या भागात अक्षरं उमटून आली. रामगोपालजींनी मग एक भुर्जपत्र पाण्यात बुडवलं आणि चमत्कार झाल्यासारखा त्या पानावरचा संपूर्ण मजकूर अगदी स्वच्छ दिसू लागला. आणि तीही काळ्या रंगातली अक्षरं नाहीत, तर केसरी रंगातली अष्टगंधानं काढलेली आहेत असं वाटणारी अक्षरं. थोड्या वेळानंतर त्या भुर्जपत्रातलं पाणी वाळल्यावर ती अक्षरही दिसेनाशी झाली. मग रामगोपालजींनी पूर्ण 431 पानं पाण्यात टाकून ती वाळण्यापूर्वी त्यातील मजकूर उतरवून घेण्याचा प्रयत्न केला. मजकूर देवनागरी लिपीत संस्कृतमध्ये लिहिलेला होता. हे काम काही वर्ष चाललं. काही संस्कृत जाणकारांकडून या मजकुराचा अर्थ समजावून घेतला तर लक्षात आलं
की भुर्जपत्रावर अदृश्यशाईनं लिहिलेली ती पोथी म्हणजे अग्रसेन महाराजांचं चरित्र आहे, अग्रभागवत या नावाचं. हजारो वर्षांपूर्वी जैमिनी ऋषींनी लिहिलेल्या जयभारत नावाच्या एका मोठ्या ग्रंथाचा हे अग्रभागवत एक भाग आहे. पांडव वंशातील परीक्षिताचा मुलगा जन्मेजय, त्याला लोकधर्माच्या साधनेचा विस्तार करण्यासाठी जैमिनी ऋषींनी हा ग्रंथ सांगितला. या अग्रभागवत ग्रंथाची लोकांमध्ये बरीच चर्चा झाली. अग्रवाल समाजात ह्या ग्रंथाचं प्रचंड स्वागत झालं. ग्रंथाची पानं अनेकदा पाण्यात बुडवून लोकांना दाखवून सुद्धा झाली. या ग्रंथाची कीर्ती इतकी पसरली की अग्रवाल समुदायापैकी एक, इंग्लंडमधील प्रख्यात उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी काही कोटी रुपयांमध्ये तो ग्रंथ विकत घेण्याची तयारी दाखवली. हे सगळं बघून अग्रवाल समाजातली काही मंडळी पुढे आली आणि त्यांनी संस्कृतचे विद्वान नागपूरचे श्री रामभाऊ पुजारी यांच्या मदतीनं एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्या ग्रंथाला सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. आज तो ग्रंथ अग्रविश्व ट्रस्ट या ट्रस्टमध्ये सुरक्षित आहे. सुमारे 18 भारतीय भाषांमध्ये हा ग्रंथ अनुवादित होऊन प्रकाशित झालेला आहे आणि रामभाऊ पुजारी यांनी मूळ भुर्जपत्रावरील ग्रंथाला सांभाळून ठेवलंय. या सर्व प्रकरणातला श्रद्धेचा भाग सोडून देऊ तरी मुद्दा शिल्लक उरतो की हजारो वर्षांपूर्वी भुर्जपत्रांवर अदृश्यशाईनं लिहिण्याचं तंत्रज्ञान कोणतं होतं, ते कसं वापरलं जायचं आणि कुठं वापरलं गेलं. भारतामध्ये लिहून ठेवण्याची पद्धत खूप खूप प्राचीन आहे. ताम्रपत्र, चर्मपत्र, ताडपत्र, भुर्जपत्र ही सारी लिखाणाची माध्यमं. मराठी विश्वकोशात भुर्जपत्रांबद्दल माहिती दिलेली आहे ती अशी आहे. भुर्जपत्र ही भुर्ज नावाच्या वृक्षाच्या सालीपासून बनवतात. हे वृक्ष बेट्युला या वंशातील असून हिमालयात, विशेषतः काश्मीरातील हिमालयात आढळतात. यांच्या साली सोलून आणि नंतर वाळवून त्यांना तेल लावून त्यांची पृष्ठ गुळगुळीत करीत आणि त्यांचे मोठ्या लांबी रुंदीचे पत्रे तयार करून त्यांच्यावर शाईनं लिहित. पत्रांना भोकं पाडून आणि त्या भोकात दोरी ओवून पुस्तकं बांधली जात. ही भुर्जपत्र त्यांच्या दर्जानुसार 3 महिने ते 2000 वर्ष टिकत. भुर्जपत्रांवर किंवा ताडपत्रांवर लिहिण्यासाठी फार पूर्वीपासून शाईचा वापर केला जात होता. इसवी सनापूर्वी 2500 वर्षेपर्यंत शाई वापरली जाण्याचे पुरावे मिळालेले आहेत. भारतात शाई केव्हापासून वापरली जाते हे नक्की सांगणं कठीण आहे. भारतावर चाल करून आलेल्या आक्रमकांनी येथील ज्ञान मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं हे असे जुने दुवे मिळत नाहीत. पण शाई तयार करण्याच्या काही प्राचीन पद्धती माहीत आहेत. त्या अधिकांश पद्धतीत काळ्या शाईचाच उल्लेख आहे. फक्त काही ठिकाणी गेरू वगैरेच्या मदतीनं तयार केलेल्या केशरी शाईचा उल्लेख येतो. मराठी विश्वकोशात शाईची दिलेली माहिती अशी आहे. भारतात 2 प्रकारची शाई वापरीत असत. कच्च्या शाईने व्यापारी जमा खर्च तर पक्क्या शाईने ग्रंथ लिहित असत. पिंपळाचा गोंद दळून उकळून तिळाच्या तेलावरील काजळी पातळ कापडात घालून गोंदाच्या पाण्यात ती पुरचुंडी फिरवीत. भुर्जपत्रावर लिहिण्याची शाई वेगळी असे. बदामाच्या साली आणि कोळसे यापासून किंवा जाळलेले भात गोमूत्रात उकळून ती तयार करीत असत. काळ्या शाईने लिहिलेला सर्वात जुना मजकूर इसवी सन 3ऱ्या शतकात सापडतो. पण यात एक गंमत आहे. ज्या पदार्थांचा शाई तयार करण्यासाठी उपयोग होतो ते सर्व पदार्थ पाण्यात विरघळणारे आहेत. मात्र आपल्या अग्रभागवत या ग्रंथातील भुर्जपत्राचं पान पाण्यात टाकल्यावर शाई दिसू लागते. अर्थात किमान 2-2.5 हजार वर्षांपूर्वी आपल्या देशाला अदृश्य शाईनं लिहिण्याचं तंत्र अवगत होतं. हे तंत्र तेव्हा अनेक संशोधनानंतर सिद्ध झालं असेल. अनेक प्रकारची रसायनं यात वापरली गेली असतील. त्यांचे वेगवेगळे प्रयोग या देशात झाले असतील. दुर्दैवानं आज मात्र यातील काहीही शिल्लक नाही.
उपलब्ध आहे तो अदृश्य शाहीच्या अस्तित्वाचा खणखणीत पुरावा अग्रभागवतच्या रूपानं. थोडक्यात काय तर विज्ञान आणि तेही शास्त्रशुद्ध विज्ञान हा प्रकार पाश्चिमात्यांनी आणला या घट्ट झालेल्या मनोभूमिकेला हे अग्रभागवत म्हणजे एक मोठाच हादरा आहे. एकेकाळी अत्यंत प्रगत असं लेखनशास्त्र या देशात नांदत होतं आणि ज्ञानाच्या प्रचंड भांडाराचं पिढी दर पिढी हस्तांतरण करण्याची क्षमता या शास्त्रात होती हे आता सिद्ध झालंय.